जे सांगोल्यामध्ये सदाभाऊ खोतनं जे काल मोर्चामध्ये कसायाला संकट घेऊन मोर्चा काढला, त्यामध्ये शेतकरी नव्हते, पण तो एक कसायाचा एजंट निघाला सदाभाऊ. त्यासाठी त्याचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला फडणवीस साहेबाला पहिली मागणी करतो की त्याला इथून महाराष्ट्र शासनाने त्याची विधान परिषदेवर जी निवड आमदारकी म्हणून केली आहे त्याला पहिला तिथून हकलपट्टी केली पाहिजे. कारण की तो मुळातच कसायाचा एजंट निघाला आहे, त्यामुळे त्याची हकलपट्टी करा आणि गोरक्षण कायदा अजून जेवढं दृढ करता येईल तेवढं तुम्ही करा. कारण की काल त्यांनी जे बघितलं मोर्चामध्ये अजिबात शेतकरी लोक नव्हते. शेतकऱ्याच्या नावाखाली कसाई उपाशी मारलेत म्हणून कालचा तो मोर्चा होता. मी सदाभाऊ खोतला एक विचारतो, सदा रे सदा कसायाकडून महिन्याला किती घेतलास आर्थिक वादा काय? दुसरं, सदा रे सदा कार्य करतोस, सदा रे सदा तू आहे शेतकऱ्याचा आता नेता पण निघालाच कसायचा दलाल कसा? सदा रे सदा कार्य करतोस गोरक्षणाचे आणि गोमाता भ्रष्ट करण्याचा वायदा, सदा रे सदा तू भोगशील गोरक्षक बदनाम करण्याची सजा. हे जे आहे सदा खोत जो व्यक्ती आहे त्याला संविधानाचं काय देणं घेणं नाही आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये गोरक्षणाबद्दल लिहून ठेवलेलं आहे की शेती उपयोगी जनावरे बडे तू भाकड राहू दे. कारण की भाकड जरी राहिलं तर ती शेवटपर्यंत शेण आणि गोमूत्र देते आणि शेण आणि गोमूत्र शेतीला खूप उपयोगी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी की गोरक्षण केलेलं पुण्य बहुत आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आणि स्वतः विजापूरमध्ये कसायचा हात तोडलेला आहे. मग एवढं सगळं असताना महापुरुषाच्या नावाखाली काल त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना तिथं हार घातला. त्यावेळेला आम्हाला ती व्हिडिओ बघताना खंत वाटली. काही की अहिल्यादेवी होळकरने सुद्धा गोशाळा काढलेली आहे आणि गोरक्षण त्यांनी सुद्धा केलेलं आहे. मग हे जर शेतकऱ्याच्या नावाने करत असतील, तू कधी शेतकरी आत्महत्या केल्या त्याच्या घरी हा सदा कधी गेला आहे का? अजिबात गेलेला नाही आहे. तो शेतकरी कसायचा एजंट निघालेला आहे. आत्ता त्याचा बुरका फाडलेला आहे की ह्या पुढं. आणि त्यांनी सांगितलं की शेतकरी आम्हाला गोरक्षक करायला त्यांनी हे कसायचं एजंट म्हणलेलं आहे, परंतु आम्हाला खडणीखोर म्हणलेलं आहे. मी त्याला ओपन चॅलेंज करतो की तू कुठं सुद्धा आम्ही शेतकऱ्याकडनं पैसे घेताना किंवा गोरक्षक पैसे घेताना तू पकडून दाखव, व्हिडिओ काढून दाखव की बाबा अशा गोरक्षकाने पैसे घेतले. उगाच तोंड वायफळ घालू नको. काय मागणी असणार आहे, काय इशारा असणार आहे? आम्ही फडणवीस साहेबाला त्याला ह्याच्या विधान परिषदमधनं हकलपट्टी करा म्हणून सांगितलं. आणि जेव्हा तू सोलापुरात येईल त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासणार म्हणजे फासणार. कारण की त्याला काय त्याची मस्तीची भाषा बोलायला लागली. की तोंडाची भाषा तर शोभत नाही आमदार असून सुद्धा. तू नीट बोल. तुला जर जर्सी गाईबद्दल जर वाटत असेल तर तू विधानसभेमध्ये आवाज उठव. जर्सी गाय नाही आहे ते तू आवाज उठव. तुला अधिकार आहे, आमदार असून अधिकार आहे. कसायला घालून तू काल सांगोल्यामध्ये मोर्चा काढतो. शेजारी घेतला सोलापुरातला जागा हडप करणारा एक संकट होता तो लँड जिहादवाला माणूस. त्याचं नाव घेत नाही ते मोठं होईल. लँड जिहादवाला संकट होता. म्हणजे असल्या लोकांकडनं तू मोर्चा काढतो आणि परत तू गोरक्षकाला बोलतो. म्हणजे तू कसायाकडनं किती पैसा घेतला हे सिद्ध होतं आहे. एवढंच मी सांगतो की यापुढं आम्ही हे गोष्टी सण तुझ्याकडनं करणार नाही. जय श्रीराम. जय शिवराज. मी शिवराज गायकवाड, अध्यक्ष ओमसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. काल सांगोला इथे सदाभाऊ खोत यांनी जे अकृत्य केले की गोरक्षक हे एजंटचं काम करतात. मी सांगू इच्छितो कुठलं गोरक्षक या महाराष्ट्राच्या भारताच्या हिंदुस्थानमध्ये एजंटचं काम करतात. त्यांनी पुरेपूर स्वतःच्या पायावर उभा आहे. 8 घंटा काम करून उरलेल्या वेळेत ते गोरक्षणाचं काम करते. आणि मी याला सांगू इच्छितो, जर तू गोरक्षकाच्या विरोधात तू बोलला, येणाऱ्या काळात तू जर सोलापूरला आला तुला चपलीचा हार आम्ही घालल्याशिवाय राहणार नाही. आम्ही इशारा देतो तुला. आणि आज आम्ही फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे. हे भडवा जे विधान परिषद आमदार आहे त्याचा आमदारकी रद्द करा. आणि मी सांगू इच्छितो, जो आमदार जो असं भडवा हिंदू विरोध बोलले ते घरी बसले. आणि याच्या पुढं आम्ही गोरक्षणाच्या विरोधात काही बोललं आम्ही सहन करणार नाही. गोरक्षक हे देश धर्मासाठी करणारा हे आमच्यासाठी एक सेवा आहे. शिवाजी महाराजांचं, आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं शिकवणूक आहे की विजयपूरला पण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गेले, जेव्हा कसे गाय घेऊन जाताना कैसाचे हात त्यांनी कापले, तेव्हापासून आम्ही हे काम या निष्ठेने आम्ही करतो. हे हिंदुस्थान, हे महाराष्ट्र हे पावनभूमी आहे. हे देवदेवतांचे पावनभूमी आहे. हे महाराजांचं शिकून केलेली भूमी आहे. या भूमीत जर असं व्यक्ती जर तुम्ही असं बोलायला तुम्हाला राहायचं पण या हिंदुस्थानमध्ये, भारतात, महाराष्ट्रात तुम्हाला अधिकार नाही.